छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सीएसएमटी बाहेरील गर्दी कमी करण्यासाठी स्पीकरवरून आता आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। लोकलमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना होत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि मुंबई पालिकेसमोरील संपूर्ण रस्ते हे बंद करण्यात आले आहेत। वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुरू आहे। सीएसएमटी बाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत जोडलेत। विपुल, आपण पाहतोय सीएसएमटीच्या बाहेर मराठ्यांचं भगवं वादळ पाहायला मिळतंय, काय सध्याची स्थिती आहे? कारण आपण पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत मराठा आरक्षणावर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईत आलेले आहेत। मी सध्या मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर उभा आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी जी वाहतूक बंद होती ती या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने या ठिकाणी सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा ही वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। आता ही वाहतूक कोंडी आता सुरळीत करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता थोडंफार या ठिकाणी वाहतूक सुरळीत झाल्यामुळे काही दिलासा मिळाला आहे नागरिकांना। पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड या गर्दीमुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सुद्धा या ठिकाणी अडचणी येतात। मात्र आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी देखील लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आवाहन केलं आहे की कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा रस्ता अडवू नये असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि पोलीस या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना नेमका ज्या प्रकरणात नेमका कधी नाही मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। करण नक्कीच विपुल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर लोकलमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे त्या ठिकाणी दाखल होत आहेत। सीएसएमटी बाहेर मराठ्यांचं भगवं वादळ पाहायला मिळतंय, आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यातच आज रविवारचा दिवस आणि आझाद मैदानावर आता मोठी गर्दी पाहायला मिळते।